ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन, पूर्णयोगाचे अंतरंग. नमस्कार. आज आपण एका महत्त्वाच्या विचारावर बोलणार आहोत. श्रीमाताजींच्या चिंतनातून आलेला विचार, मानवी जीवनाचे प्रयोजन आणि जीवित कार्य. हो. आपल्याकडे यावर काही नोंदी आहेत, तर आजचा आपला प्रयत्न राहील की यातून आपल्या अस्तित्वाच्या काही मूलभूत प्रश्नांकडे बघता येतंय का. अगदी. म्हणजे आपलं अंतिम उद्दिष्ट काय, या जगात आपलं काम काय आहे नेमकं. हो, हा खरंच खूप खोल विषय आहे. आणि ह्यामधला एक मध्यवर्ती विचार काय आहे की वरवर बघताना कितीही वेगवेगळे मार्ग वाटले आपल्याला, किंवा अगदी विरोधी जरी वाटले तरी सगळे मानवी प्रयत्न नकळतपणे एकाच ध्येयाकडे चालले आहेत. अच्छा, हा मुद्दा इंटरेस्टिंग आहे. म्हणजे भौतिक जगाच्या थोडा पलीकडे जाऊन बघितलं तर आपल्या सगळ्या प्रयत्नांमागे एक सुप्त दिशा आहे, असं काहीसं. हो, अगदी तसंच. हे अंतिम ध्येय म्हणजे काय, तर ते आहे एका अंतिम सत्याबद्दल, ज्याला इथे ते असं म्हटलंय, त्याबद्दल पूर्णपणे जागृत होणं. ओके, ते हे झालं आपल्या जीवनाचं प्रयोजन. प्रयोजन. आणि मग त्या जागृत झालेल्या सत्याला आपल्यातून प्रकट करणं, आपल्या विचारातून, आपल्या कामातून, आपल्या अस्तित्वातून. हे झालं आपलं जीवित कार्य, म्हणजे लाईफ वर्क. समजलं. प्रयोजन म्हणजे जाणीव आणि जीवित कार्य म्हणजे त्याची अभिव्यक्ती. अगदी. आणि हे जे अंतिम सत्य आहे, काय गंमत आहे बघा की या एकाच गोष्टीला जगात किती वेगवेगळी नावं दिली आहेत. हो ना, वेगवेगळ्या संस्कृतीत, वेगवेगळ्या विचारसरणीत. जसं की म्हणजे बघा, चीनमध्ये याला ताओ म्हणतात. आपल्याकडे हिंदू तत्वज्ञानात ब्रह्म, बौद्ध दर्शनात नियम, हर्मीस विचारधारेत शुभ. अरे वा. इतकंच नाही तर अब्राहमिक धर्मांमध्ये पण याची रूपं आहेत. ज्यू परंपरेत ते अनाम नाव आहे. अच्छा. ख्रिश्चन धर्मात प्रभू, इस्लाममध्ये अल्लाह. आणि गंमत म्हणजे अगदी जे स्वतःला भौतिकवादी मानतात, हो, त्यांच्यासाठी सुद्धा ही संकल्पना असतेच, फक्त ती न्याय किंवा सत्य अशा रूपात असते. म्हणजे नावांमध्ये इतकी विविधता आहे, पण त्यामागे धागा एकच आहे. याला जर आपण मोठ्या चित्रात पाहिलं तर कळतं की या सगळ्या नावांच्या आणि मार्गांच्या पलीकडे एकच मूलभूत मानवी ओढ आहे, एकच अंतिम सत्य आहे, आणि सगळे कळत नकळत तिकडेच खेचले जात आहेत. म्हणजे जाणीवपूर्वक असो वा नसो. हो, सर्व मार्ग कदाचित कमी अधिक वेगाने पण त्याच दिशेने चालले आहेत. अच्छा, याचा अर्थ मग असा होतो की ज्या श्रद्धा प्रणाली किंवा विचार आपल्याला अगदी भिन्न वाटतात, हो, किंबहुना अगदी नास्तिक विचार जरी असले तरी त्यांच्या मुळाशी कुठेतरी हाच समान मानवी शोध आहे. बरोबर. हे समजून घेणं खरं तर आजच्या काळात खूप महत्वाचं आहे. हो ना, कारण मग ती सहिष्णुता वाढते, एक वैश्विक समजूतदारपणा येतो. निश्चितच. कारण मग वेगवेगळ्या विचारसरणींमधला तो संघर्ष किंवा माझाच मार्ग बरोबर हा जो अट्टाहास असतो, तो थोडा कमी होऊ शकतो. कारण आपल्याला कळतं की ते अंतिम सत्य कोणत्याही एका नावात किंवा मार्गात बंधलेलं नाहीये. ते त्याहून खूप मोठं आहे. अगदी. तरी या सगळ्या चर्चेचा सार काय मांडावा, काय लक्षात ठेवायचं? थोडक्यात सांगायचं तर श्री माताजींच्या विचारांनुसार आपल्या मानवी जीवनाचा गाभा काय आहे, तर त्या एका अंतिम सत्याची, त्याची जाणीव विकसित करत जाणं. हे झालं प्रयोजन. बरोबर. आणि त्या जाणीवेला आपल्या जीवनातून, आपल्या कृतीतून व्यक्त करणं, हे झालं जीवित कार्य. ओके. आणि हे सत्य इतकं व्यापक आहे की त्याला अनेक नावं आहेत आणि अनेक मार्ग तिकडेच जातात. धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर.